मालेगाव महानगरपालिकेमध्ये यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे। मालेगाव बाह्य आणि मध्य असे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून 2001 मध्ये मालेगाव पालिकेची स्थापना झाली। मात्र सत्तेची समीकरण बदलल्याच्या नंतर मालेगावमधील राजकीय वातावरणात देखील बदल झाला आहे। त्यामुळे मालेगावात नेमकी हवा कोणत्या पक्षाची आहे पाहूयात। मालेगाव महानगरपालिकेत हवा कुणाची? मालेगाव पालिकेत इस्लाम पार्टीचाच बोलबाला। मालेगावात भाजप शिवसेना भगवा फडकवणार। 2017च्या तुलनेत मालेगावात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय। नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीची मालेगावात हवा दिसते आहे, कारण 2017 मध्ये काँग्रेसकडून निवडून आलेल्या नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडून इस्लाम पार्टीत प्रवेश केलाय। एवढंच नव्हे तर इस्लाम पार्टीनं मालेगावात समाजवादी पक्षाला सोबत घेत मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना करत त्यांच्या विरोधकांना इशारा दिलाय। समाजवादी पार्टी और इस्लाम पक्ष का यहाँ पर हमने सेकुलर फ्रंट बनाया है। उस बैनर पे हम इलेक्शन लड़ने के लिए सामने जा रहे हैं। 2017-2012 में हमारे परिवार का, हमारे पक्ष का वर्चस्व रहा है। हम जनता में रहने वाले लोग हैं, जनता की समस्या जानने वाले लोग हैं, और इसके लिए आज भी हमको विश्वास है कि सबसे बड़ा पक्ष मालेगांव शहर में इस्लाम पक्ष और सेकुलर फ्रंट एक नंबर का हमारी आघाडी रहेगी। तर तिकडे शिंदेच्या शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी देखील पालिकेसाठी मोर्चे बांधणी केली आहे। विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना मालेगाव पालिकेची निवडणूक लढवणार आहे। मालेगावात सन्मानाची जागा मिळाली तर नक्कीच युती धर्म पाळू, अन्यथा पूर्ण जागांवर लढण्याचा निर्धार दादा भुसेंनी केलाय। मात्र विधानसभा निवडणुकीत दादा भुसेंच्या विरोधात असणारे बंडू बच्छाव, सुनील गायकवाड हे आता भाजपमध्ये सक्रिय आहेत। त्यामुळे मालेगावात भाजप शिवसेना युतीची शक्यता कमीच दिसते। मी सांगितलं ना, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जायचं आहे। महायुतीमध्ये सन्मानजनक वागणूक प्रत्येक पक्षाला मिळायला पाहिजे, त्यामध्ये शिवसेनेला पण सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची अपेक्षा आहे। इतर पक्षही राष्ट्रवादी वगैरे स्थानिक पातळीवरचे निर्णय त्या ठिकाणी होतील। आता मुस्लिमांमध्ये पण आम्ही त्या पद्धतीची जी ध्रुवीकरणाची राजनीती होती त्याच्यामध्ये छेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या शासनाच्या जे योजना असतील, मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, ह्या काही असं एखादा विशिष्ट समाज किंवा एखाद्या धर्माला नाही मिळत, आणि त्याही लोकांना आता समजायला लागले। म्हणून बरेचसे मुस्लिम बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणात आज भारतीय जनता पार्टीशी चांगल्या पद्धतीने जोडले जाते। निश्चितच त्या ठिकाणी यावेळेला निश्चित बदल दिसतील। 2017 मध्ये काँग्रेस मालेगावात सर्वात मोठा पक्ष होता, मात्र आता त्याच काँग्रेसकडे 2017 मधील एकही नगरसेवक नाहीये। 2017 मध्ये काँग्रेसचे 28 नगरसेवक निवडून आले होते, मात्र ते सर्वच्या सर्व नगरसेवक आता इस्लाम पार्टीत गेलेत। राष्ट्रवादीचे देखील 20 नगरसेवक निवडून आले होते, मात्र ते 20 नगरसेवक आता MIM मध्ये गेलेत। म्हणजेच आधीचे MIM चे 7 आणि हे 20 एकूण 27 माजी नगरसेवक MIM मध्ये सध्या आहेत। जनता दलाचे 6 नगरसेवक निवडून आले होते, ते आता समाजवादी पार्टीत आहेत। भाजपचे 9 नगरसेवक निवडून आले होते। आज शहरात रस्त्यांची दुरावस्था आहे आणि वाहतूक कोंडीचा तर सर्वात मोठा प्रश्न संपूर्ण शहराला भेडसावत आहे। अशा विविध समस्या आज शहरात आहेत, त्यामुळे आगामी काळात महानगरपालिका निवडणूक जी होत आहे त्यात शिक्षण मंत्री दादा भुसे असो साहेब की आमदार मौलाना मुफ्ती, या दोघा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। मालेगाव महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे। मुस्लिम मतांचं विभाजन होऊ नये म्हणून इस्लाम पार्टीनं समाजवादी पार्टीला सोबत घेतलंय। मात्र शिवसेना भाजप स्वतंत्र लढल्यास हिंदू मतांचं विभाजन होऊन या दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो। त्यामुळे भाजप आणि शिवसेना मालेगावात नेमका कोणता निर्णय घेणार, तसंच मालेगाव पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत विचार केला तर भाजप आणि शिवसेनेची युती जी आहे ती न होण्यासारखी आहे। आणि दुसरीकडे ज्यावेळेस मालेगाव सेक्युलर फ्रंटची स्थापना झाली आहे, त्यामुळे आता ह्या मालेगाव सेक्युलर फ्रंट जो आहे तो भाजप
शिवसेना RSS या विचारधारेला कुठेतरी एक विरोध करण्यासाठी ही उभी राहिलेली आहे आणि मागचा इतिहास बघता यांचा जो वर्चस्व आहे ते नेहमीच महानगरपालिकेवर राहिलेलं आहे. आणि आता येणाऱ्या काळात जे महत्त्वाचे मालेगावमध्ये जे मुद्दे आहेत, पाणीपट्टी, रोड टॅक्स वगैरे या इतर मुद्द्यांवर आता ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि शिवसेनेकडून विकासाच्या मुद्द्यावर ही इलेक्शन लढवलं जाणार आहे. आता या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर येणाऱ्या निवडणुकीत कोणाला यश मिळेल हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मी विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव.